जळगाव शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। गारपिटीमुळे कापसासह मक्याला फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। जळगावच्या 40गाव शहरासह ग्रामीण भागामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस झाला। उन्हाळी कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यावर असताना अवकाळीचा तडाखा बसलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह केळीचं मोठं नुकसान झालं आहे। बेट सांगवी, कपिलेश्वर, मोहपूर, सांगवी, गंगाबेट, दगडगाव आणि पिंपळगावात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। दरम्यान आमदार आनंद बोंढारकर यांनी नुकसानीची पाहणी केली। नाशिकच्या चांदोरी सायखेडामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे नागरिकांना अवकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळाला। दरम्यान शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे शेती पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे। तर पुढील 5 दिवसही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे, त्यामुळे फळबागांना याचा मोठा फटका बसलाय। बीडच्या टाकरवन परिसरात वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय। यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं। दरम्यान नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। कोपरगाव, राहात, राहुरी या तालुक्यांना अवकाळीसह गारपिटीचा तडाखा बसला। त्यामुळे फळबागांसह कांदा उत्पादकांची ही चिंता वाढली। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालं। तोडणीला आलेली केळीची बाग आडवी झाली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, 40गाव या तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। त्यामुळे केळी, ज्वारी, मकासह बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालं। तर गारांमुळे 70% पिकांचं नुकसान झालंय आणि केळीचे घडही जमीनदोस्त झाले। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलेला आहे। अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखाही बसला। अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालं आणि शेतकरी संकटात सापडलाय। वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। टँकरचं पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री बसतीये। दरम्यान ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। वर्ध्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या भीषण झळा बसतायत। पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी 33 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। कारंजा, हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वाधिक विहिरींचं अधिग्रहण झालंय। सांगलीमध्ये भेसळयुक्त दूध वाहतूक करणाऱ्या 5 टँकरवर कारवाई करण्यात आली। यावेळी 10 लाखांचं भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं। सोलापूरमध्ये पाईपलाईन दुरुस्तीचं काम करताना हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला। नागरिकांनी पाणी वाया घालवलं तर 200 रुपये दंड द्यावा लागतो। मग आता पालिकेकडून किती दंड घेतला जाणार असं म्हणत नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय। बुलढाण्यामध्ये डिझेलनं भरलेला ट्रक पलटी झाला। ट्रक पलटी झाल्यानं डिझेल भरून घेण्यासाठी रस्त्यावर तोबा गर्दी जमली। यावेळी हजारो लिटर डिझेलची ग्राहकांकडून लूट करण्यात आली। जळगावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होतीये। भर उन्हात रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतायत, त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत। मनमाडच्या अंकवाडे भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अजब प्रकार समोर आला। शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये डिझेलमुळे संपूर्ण पाणी दूषित झालंय। त्यामुळे ऐन पाणी टंचाईमध्ये पाणी दूषित झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील रस्ता महसूल विभागानं मोकळा केला। यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तहसीलदारांच्या आदेशानं हा रस्ता मोकळा केला। पंढरपूरच्या पिलीव इथल्या 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटलेला आहे। त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। दरम्यान याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र उन्हाच्या झळा जाणवत असल्यानं पालेभाज्यांची वाढ खुंटलेली आहे। त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे। आवक घटल्यानं दरातही दुपटीनं वाढ झाली।
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आता वाघाचं दर्शन खूपच दुर्मिळ झालं आहे। वाघाचं दर्शन होत नसल्यानं पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विद्युत रोषणाई पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली। सोलापूरच्या उजनी धरणातून सीना नदीपात्रात सोमवारपासून आवर्तन सोडलं जाणार आहे। त्यामुळे सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पुन्हा एकदा शेतीसाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला जीवदान मिळणार आहे। सांगलीच्या बीटा शहरात विविध प्रश्नांसाठी भाजपनं धूळफेक मोर्चा काढला। यावेळी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला, तर तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। राज्यातील सर्व शाळांमधील अंगणवाडी केंद्राचे जिओ मॅपिंगचा निर्णय सरकारनं घेतला होता। या मॅपिंगमध्ये धाराशिव जिल्हा शिक्षण विभाग राज्यातून द्वितीय स्थानी आहे। जिल्ह्यातील 8008 पैकी 1709 शाळांचे मॅपिंगचं काम पूर्ण झालंय। धाराशिव जिल्ह्यातील हंगरगा तूळ इथल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। शेतकऱ्याच्या शेतात दुसऱ्या शेतकऱ्यांना जाणून बुजून पाणी सोडल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। तक्रार करून सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं हा शेतकरी संतप्त झाला। सांगलीच्या कामेरीमध्ये भैरवनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यात्रेत बगाड पळवण्यात आले। बगाडाच्या फेऱ्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। तुळजाभवानी मातेच्या चरणी 101 किलोच्या केशर आंब्याची आरास करण्यात आली आहे। भरघोस उत्पादन मिळाल्यानं भक्तांना देवीच्या चरणी आंब्याचा प्रसाद अर्पण केला। जळगावच्या नाशिराबादमध्ये श्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये 11 बैलजोड्यांसह भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। कोरेगावातील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हिंद केसरी कोरेगाव या बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला। स्वराज आणि जळवा ही बैलजोडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। सोलापुरात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली। पालिकेच्या आपुलकी बेघर निवाऱ्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात देण्यात आला। यावेळी विविध खाण्याच्या पदार्थांचं वाटपही करण्यात आलं। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कतारनं भारताला पाठिंबा दिला आहे। कतार सुद्धा आता भारताच्या पाठीशी आहे। सुरुवातीला कतारनं संतुलित दृष्टिकोन बाळगला होता, मात्र आता पंतप्रधानांशी बोलताना कतारनं भारताला पाठिंबा दिलाय। अलीकडेच कतार आणि भारत धोरणात्मक भागीदार बनलेले आहे। काही मुस्लिम देश पाकिस्तानच्या मागे उभे असताना कतारनं मात्र दिलेला हा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला होता दहशतवाद्यांनी आणि या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये सेफ हेवन पुरवलं जातं। त्यामुळे भारतानं कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे। अशामध्ये भारताला पाठिंबा वाढताना दिसतोय। त्यातच एक मुस्लिम देश कतारही भारताच्या पाठीशी उभा आहे। कतारनं भारताला पाठिंबा दिला आहे। पंतप्रधान मोदींनी फोन केलेला होता, फोनवर बोलणं झालं होतं, चर्चा झाली आणि त्यानंतर कतारनं थेट भारताला पाठिंबा दिलेला आहे। तर याआधी एक भूमिका घेतलेली होती कतारनं, ज्याच्यामध्ये सामायिक दृष्टिकोन बाळगला होता, पण जेव्हा पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं कतारच्या मंत्र्यांचं, त्याच्यानंतर फुल फ्लेज पाठिंबा भारताला जाहीर करण्यात आला। तर भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमू लागलेले आहेत। त्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह विभागानं नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे मॉक ड्रिल आयोजित केलंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या हिट लिस्टवर असतं। त्यामुळे मुंबईमध्ये ही मॉक ड्रिल केलं जाणार आहे आणि त्यासाठीची नेमकी काय तयारी आहे, कशा पद्धतीने हे मॉक ड्रिल केलं जाईल, मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर मोठ्या प्रमाणामध्ये मॉक ड्रिलची तयारी केली जाते। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। त्याची ही दृश्य रेल्वे स्टेशन असेल त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी केली जाते तेही आपण बघू शकतोय। पोलीस मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। उद्या मॉक ड्रिलचा दिवस आहे, पण त्या आधीपासूनच पोलिसांनी तयारी सुरू केली आहे। मुंबई पोलिसांनी
त्याची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत. रेल्वे स्टेशन आणि जे इतरही महत्त्वाची ठिकाणं आहेत मुंबईमधली, तिथे जाऊन अशा पद्धतीनं हे पोलीस आणि जे सुरक्षा दल आहेत ते आपली सज्जता दाखवताना दिसतात. कल की जो मॉक ड्रिल होगी उसमें भी जो मध्य रेलवे के छत्रपति शिवाजी महाराज स्टेशन और उसके अलावा भी जो मेजर स्टेशंस हैं उन सभी स्टेशनों के ऊपर आरपीएफ, जीआरपी और जो बाकी भी रेलवे कर्मचारी हैं उनको भी पूरी तरह से सतर्क रहने के लिए आदेश दिए जा चुके हैं। और उसी के साथ साथ में और भी जो आदेश स्टेट गवर्नमेंट या सेंट्रल गवर्नमेंट से आएंगे उनके हिसाब से वहाँ की प्लानिंग जो ड्रिल है ड्रिल में भी की जाएगी। और अगर ऐसी कोई इवेंट भी होती है तो उसके लिए भी आरपीएफ और जीआरपी पूरी तरीके से अपनी पूरी क्षमता के साथ में सभी जगहों पे, सभी मुख्य स्थानकों पे ऑलरेडी निर्धारित की गई हैं। जो हम लोग का अलर्टनेस जो है हमेशा रहता है, लेकिन अभी का जो सिचुएशन है, देश का जो सिचुएशन उसको लेके हम लोग थोड़ा ज़्यादा सतर्क हो रहे हैं। अभी आज कम से कम हम लोग के पास 100 आरपीएफ एंड जीआरपी मिला के, साथ में होमगार्ड और एमएसएफ भी है। सबको लेके हम लोग पूरे सीएसटी स्टेशन को 1 बाय 1 सब ट्रेन का जो कोचेस है, सारा जो जितना पैसेंजर्स है उनके लागेज वगैरह, हमारा दो डॉग स्क्वाड बुलाया गया है, स्निफर डॉग है, दोनों डॉग के साथ लेके हम लोग पूरे स्टेशन को स्क्रीनिंग करेंगे और चेकिंग करेंगे। यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. दरम्यान बंद केलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालकाचा ताबा इथं सुटला होता आणि डंपर उलटला. या अपघातामध्ये डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. माजी आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या घरासमोर एका अज्ञात इसमानं 1 वर्षाची मुलगी सोडली होती आणि त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी मुलीचा ताबा घेतलाय, आरोपीचा शोध सुरू केलाय. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औंढा गावात 2 गटात हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये बडूर इथले शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला. वणी तालुक्यातील मोहादा इथं बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या दुकानाला आग लागली. या आगीत दोन्ही दुकानं जळून खाक झाली. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या 0 माईल इथं एका वृद्ध महिलेची हत्या झाली. रक्तानं माखलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, त्यामुळे खळबळ माजली. तर या महिलेवर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला. जळगाव शहरात एकाच रात्री 3 ठिकाणी चोरी झाली. यावेळी चोरट्यांनी रोकडसह दागिनेही लंपास केले. नागपूरमध्ये प्रवाशांची दागिने चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक केलेल्या 4ही महिला गुजरातच्या असल्याची माहिती आहे. दरम्यान या महिलांकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. भिवंडी तालुक्यातील कुरुंद गावातील गोदामाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 3 कंटेनर ट्रकला आग लागली. त्यामुळे 3ही ट्रक जळून खाक झाले. यावेळी पार्किंगमधील 15 ट्रक वाचवण्यात यश आलं. नागपुरातील गांधीबाग पुतळा परिसरातील कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरातील सफारी पार्क जवळ असलेल्या तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. गोंदियामध्ये साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून पोलिसांनी गांजा जप्त केला. यावेळी पोलिसांनी ट्रॉली बॅगमधून 2 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त केला. दरम्यान अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. जालन्यात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. गांधीनगरमधली ही घटना आहे. नागरिकांनी यामुळे संताप व्यक्त केलाय. दोडामार्गमध्ये दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्वाराच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. येवल्यातील पुणे इंदोर महामार्गावर धावत्या ट्रकनं अचानक पेट घेतला. चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक वेळीच थांबवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आगीमध्ये ट्रकमधील सर्व साहित्य जळून खाक झालं. लोणावळ्याच्या केवरे गावात कुत्रे भुंकल्यामुळे झालेल्या किरकोळ वादानं गंभीर वळण घेतलेलं आहे. कुत्रा भुंकल्यानं महिलांना आणि मुलांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेलंय. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.
पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील चावसर गावच्या हद्दीतील एका शेतजमिनीमध्ये एक मृतदेह अर्धवट पुरल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा मृतदेह जवळपास 6.5 वर्षांपूर्वी पुरल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज परिसरात असलेल्या जोगेश्वरी इथल्या हॉटेलमध्ये राडा झाला। हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या दोघांना अज्ञातांनी मारहाण केली। यात महिलेला सुद्धा मारहाण करण्यात आली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला। केरवाडा शिरोड इथं श्रीदेवी माऊलीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडतोय। या सोहळ्यानिमित्त 2 ते 7 मे या कालावधीमध्ये अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। दरम्यान परिसरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करताना दिसतायत। पुढच्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। जसं विधानसभेला मेरिटमध्ये पास झालो तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याला मेरिटमध्ये यायचंय असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी चौंडीमध्ये केलं। ठाकरे गटाला मागील काही दिवसांपासून कोकणात गळती लागल्याचं दिसतंय। अशातच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली आणि उद्धव ठाकरेंकडे कोकणची जबाबदारी मागितली आहे।